इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. वाडीवरे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ 34 वर्षीय रुपाली पाटील यांच्या मृत्यूचे गूढ अघेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणारे या घटनेमागे प्रेम संबंधातून झालेला खुनाचा प्रकार समोर आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 2 वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या रुपाली यांच्याशी वाद झाल्यानंतर संशयित दीपक सैंदाने यांनी कारने पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. आणि या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित दीपक शिवाजी सैंदाने याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली निलेश पाटील, वय वर्ष 34, राहणार एकदंतनगर अंबड या कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाने, वय वर्ष 43, राहणार अंबड याच्यासोबत कारने वाडीवरे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती समोर आली. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रुपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली आणि या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, वाडीवरे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण. परवा आपल्याला अशी माहिती मिळाली होती की सांजेगाव शहरामध्ये हॉटेल मिरची या ठिकाणी एक अपघात झालेला आहे. त्या अपघातामध्ये नाशिकवरून आलेले एक प्रियकर प्रियसी यांचा तिथं अपघात झाला. त्याच्यावरून मग आपण तो अपघात म्हणून गुन्हा दाखल करून घेतला. परंतु तो आधीच आपल्याला घातपाताचा संशय वाटत होता. त्यानुसार मग आपण माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास LCB आणि आपण करत असताना आणि तिथे असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळाचे बारकाईने पाहणी करून FSL टीमच्या सहाय्याने तिथले जे पुरावे हस्तगत केले, त्याच्यावरून आपण संशयित याला विचारपूस केली तर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या कबुलीप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी त्याच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली, एकमेकांना मारहाण झाली आणि त्यातून ती महिला जशी गाडीच्या बाहेर निघाली आणि ती त्या रिसॉर्टच्या गेटकडे जायला लागली, आरोपी याने तिच्या अंगावरती गाडी घातली आणि तिचा अपघात होता असं भासून तिचा खून केला. हे आपल्या तपासात निष्पन्न झालंय. त्याप्रमाणे आपण त्या गुन्ह्यामध्ये कलमवार करून त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आज रोजी आपण त्याचं पोलीस कोठडीसाठी रिमांड हजर करीत आहोत. हॉटेल बऱ्याच दिवसांपासून आता रिनोव्हेशनसाठी बंद आहे. 2 महिन्यांपासून त्यांचं इकडे येणं नव्हतं. त्याच्यात आपण त्याला विचारपूस केली तर 2 महिन्यांनंतर ते इकडे आलेले आहेत आणि 2 महिन्यांपूर्वी पण त्यांचे त्याच हॉटेलला भांडणं झाले होते असे तिथले जे ओनर आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली. गुन्हेगार आणि ही जी मयत आहेत हे एकाच अपार्टमेंटमध्ये अंबड नाशिक मध्ये राहणारे आहेत. एकाच सोसायटीत राहणारे असल्यामुळे त्यांचं चांगले फॅमिली रिलेशन पण आहेत आणि जो आरोपी आहे तो एका चांगल्या कंपनीमध्ये परचेस मॅनेजर म्हणून काम करतो आणि जी मयत महिला आहे ती पण चांगल्या ठिकाणी नोकरी करत होती. या घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचं भासत होतं. मात्र परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तात्काळ ताब्यात घेतले आहे. कसून चौकशीत रुपाली आणि दीपक यांचे मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्यांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.